आज आहे 22 जुलै. आजचा हा सविस्तर हवामान अंदाज आपण बघतोय. राज्यातील विदर्भाच्या परिसरामध्ये मुसळधार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देखील देण्यात आलेला आहे. यामध्ये नागपूरच्या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. यामध्ये प्रामुख्याने हा जो परिसर दिसतोय आपल्याला यवतमाळ, आर्वी, कोंदळी, नागपूर, उमरेड, देसाईगंज, ताडोबा, वर्धा या परिसरात अतिवृष्टीचा इशारा आहे. त्यानंतर गडचिरोलीच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. चंद्रपूर, पांढरकवडा या परिसरात देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. कारंजा, अकोला, अमरावती, अकोट या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. यवतमाळ, आर्वी, अचलपूर, अकोट, अकोला या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. या परिसरात देखील पुढच्या काही तासात पावसाची शक्यता आहे. त्यानंतर भंडाऱ्याच्या परिसरात देखील अतिवृष्टीचा इशारा आहे. भंडारा, गोंदिया, डोंगरगड, अंबरगड चौकी या ठिकाणी देखील मुसळधार ते अतिमुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. हा जो परिसर आपल्याला दिसतोय या परिसरात आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. भंडारा, गोंदिया, डोंगरगड, अंबरगड चौकी. त्यानंतर राज्याच्या इतर परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. उमरखेड, पुसद, वाशिमच्या परिसरात पावसाची शक्यता आहे. हिंगोली, खामगाव, अकोला या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. त्यानंतर जळगावच्या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. यामध्ये हा जो जळगावचा परिसर आहे, शिरपूर, धुळेचा काही परिसर आणि जळगावचा काही परिसर या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. त्यानंतर कोकण किनारपट्टीच्या परिसरात देखील पुढच्या काही दिवसात पावसाची शक्यता. यामध्ये वडा, कल्याण, डोंबिवली, जुन्नर, मुंबई, खोपोली या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. पुण्याच्या पश्चिम परिसरात पावसाची शक्यता आहे. गोरेगाव, सातारा, चिपळूण या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे. रत्नागिरी, राजापूर, सावंतवाडी या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे. तर हा होता दुपारनंतरचा हवामान अंदाज. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा. धन्यवाद.